आताही युद्धाचा जो फटका आहे तो भारताला मोठ्या प्रमाणात बसतो आहे. आपण पाहू शकता की गेल्या अनेक दिवसांपासून अनेक जे पेट्रोल पंप आहेत त्या पेट्रोल पंपावर सातत्यानं गर्दी त्या ठिकाणी होते आहे. केंद्र सरकार जरी सांगत असलं की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे साठा आहे, पण हे कुठंतरी आपल्याला याचं वेगळे चित्र पाहायला मिळतं. माझ्या मागे आपण पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. ज्या रांगा ज्या आहेत त्या रांगा लागलेल्या आहेत. त्याचबरोबर सुद्धा मोठ्या प्रमाणात गाड्यांची रांग लागलेली आहे. मोठी गर्दी सर्वच जिल्ह्यातील जी एकंदर परिस्थिती पाहिली तर सर्व पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते आहे आणि अनेक पंप जे पेट्रोल पंप आहेत त्यांना नो स्टॉपचा बोर्ड त्या ठिकाणी लावलेला आहे. सध्या शेतीचे कामं त्या ठिकाणी खोळंबलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात शेती जे शेतकरी आहेत त्याचं नुकसान होत आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना सुद्धा मोठा फटका त्या पेट्रोल डिझेलचा मिळतो आहे. एकंदरीत कालची घटना जर पाहिली आपण तर सिंदखेड राज्यातील मलकापूर पांगरा येथे या पेट्रोलच्या वादावरून हाणामारी झालेली आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात पेट्रोलचं वाटप झालं. एकंदरीत पोलिसांचा जो ताण आहे तो या गोष्टीमुळे वाढतो आहे. पण सध्याची परिस्थिती ही आहे की केंद्र सरकार जरी म्हणत असलं की पेट्रोल आणि डिझेलचा साठा आपल्याकडे भरपूर आहे, पण कुठेतरी या ठिकाणी तुटवडा हा जाणवतो आहे आणि सातत्यानं या सर्व पेट्रोल पंपांची गर्दी आहे ती गर्दी दिसते आहे. मराठीसाठी बुलढाणा.